अरे निकी मॅडम, तुम्ही इथं? हा, इकडेच आहे माझं घर. इकडून आता कामं करून आली, आता घरी चालली होती. बसा मग, गाडीवर सोडून देतो आता. नाही नाही, गाडीवर काय नाही, इच्छा इथं गाडीवर येईन मी. आतापर्यंत एवढ्या दुरून तर पैदल आली लागन तर. आता मला माहित नव्हतं ना तुम्ही पैदल चालल्या म्हणून. नाही त्याच्या पहिले चाललो असतो. नाही नाही, एवढी तकलीफ घ्यायची काही गरज नाही आहे. जा ना तुम्ही घरी, मी घरी चालली आहे आता. हो तर देतो ना सोडून. बसा ना, काय हरकत आहे बसायला. काहून भीती वाटते का तुम्हाला बाई? नाही नाही, भीती नाही वाटत मला. भीती कायसाठी वाटत? मी माणूस ओळखतो म्हटलं. माणूस कसा आहे काय आहे मला ओळखायचे हे आहे म्हटलं. म्हणून मी बरोबर समजू शकतो का म्हणतो कोणता माणूस चांगला आहे कोणता वाईट आहे. मी बिलकुलही चांगला माणूस नाही आहे म्हटलं. हो का, खरंच? चांगलं आहे ना मग. चांगले नाही येतं. चांगले पाहिजे नाही, जास्त चांगले लोक पाहिजे नसते. तुमच्यासोबत बोलण्यात नाही जिंकत ना कोणी. काय करता? हसून बोलून चांगलं राहा लागते कोणासोबत. बाकी काय पाहिजे आपल्याला? बरं आता घर तर जवळ आहे म्हणता तुम्ही. मग कॉफीच पिऊ, एक एक कप. चल ना. म्हणजे तुमचं घर मी दूर करून देतो. म्हणजे मग तुम्ही गाडीवर बसाल आणि माझ्यासोबत चलाल. नाही नाही, आता नाही कॉफी प्यायला. आता काय कॉफी प्यायला लावता? आता मी तसं आई वाट पाहत असेल ना घरी, मग त्याच्यापेक्षा आता घरीच जातो. मस्त जेवण करतो आणि आराम करतो. करणंच आहे ना तर जेवण. घरी गेल्यावर जेवण केलं आपलं आणि केलं आराम. मग कोणतं काम आहे? मी नंतर येईन का म्हणाले. आता हे योगायोग झाला आपला. भेटलो इथं म्हणून होय. मी करायचं आहे. मी आता घरी जाईन मग करून जेवण. नाही नाही नाही, कशाला? विनाकारण वेळ होईल तुम्हाला. अजून तुमच्या घरचे कल्ला करत. तुमची आई माहिती आहे की कशी बोलली तर त्या दिवशी. माझ्या आईचं लोड नको घेत जो कधीच. कारण की मग आई काय बोलून कधी कोणाला सांगता येत नाही. माझ्या वहिनीलाच तर काही काही बोलते. पण त्या उलटे उत्तरं देते. एक वहिनी माझी मनातली उलटे उलटे उत्तरं देते माझ्या आईले. बापा, किती बोलते तुमची आई. त्याच वेळ तर तिथं टिकून राहिला. माझ्यासारखी चालली आली असती बापा. माझ्याकडून तर होतच नाही एवढं ऐकणं कोणाचं. मग त्या वहिनीचा बरोच आहे ना. त्या काही कोणाच्या बापाला ऐकते काय? कोणाला नाही ऐकत त्या. परंतु चला ठीक आहे, मी जाते आता. चल ना पण प्लीज. प्लीज चला ना, 2 मिनिटच बसा वाटलंच. पण मला तेवढंच बरं वाटलं. पण कुठंच नाही घरी नेऊन सोडा ना मला फक्त. ते घरापर्यंत नका सोडू. आईला दिसलं पाहिजे. नाही तर मग आई मला घराच्या बाहेर निघणं मुश्किल करून टाकल. हो ना, बसतो खरी. जिथं म्हणशी तिथं नेऊन सोडतो ना. ओके ओके ओके, थँक्यू. बसला काय? हो हो, बसले बसले. पण मला जवळ नका सोडू एकदम घराच्या. थोडंसं लांबच सोडा. बरं मी काय म्हणतो, लग्न कधी करता तुम्ही? विचार नाही का लग्न करायचा? जोपर्यंत शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत लग्न नाही करत. आणि शिक्षण पूर्ण झालं का मग लवकरच लग्न करतो वाटल्यास. एखादा मुलगा पाहायचा चांगला माझ्यासाठी. ठीक आहे ना. चांगलाच मुलगा पण तुमच्यासाठी. आणि तुमचं काय झालं तुमच्या बायकोचं? काय आता गेलेल्या व्यक्तीची आठवण काढून काही अर्थ आहे काय? म्हणजे गेली का ते कायमची? आता म्हणजे तुम्ही आणणार नाही का तिला कधीच? आता नाही आणत मी तिले. आता नाही आणत. आता किती वेळा झालं तिचं असं नेहमी नेहमी नाटक करून ते. आणि मी काय तिले तसंच माफ करत जाऊ काय? झालं ना आता. एक वेळा झालं, 2 वेळा झालं. तोच धंदा थोडी करणार आहे. नाही, पण आता आणखी एक चान्स द्यायला पाहिजे होता तुम्ही. कसं आहे, चुकली ते बाई. आता चूक होतच असते. चूक जर माझ्याकडून झाली असती तर मग बाईने किती माफ केलं असतं. चान्स तर सोड, एवढी घमंडी आहे ते. काही येऊन नाही राहिली म्हटलं पाहाले. ना बोलून राहिली ना फोन करून राहिली. काहीच नाही करून राहिली. स्वतःच्या इगोवर अडून बसले बाई. ओके ओके, चिडू नका चिडू नका. बरं जाऊ द्या, चला मला सोडून द्या. चालत नाही का गावाले? इथं किती दिवस राहायचा विचार आहे अजून? एवढे दिवस राहत असते का पोरीच्या घरी? आताच नाहीये. कारण ती पोरगी, तिची तब्येत नाहीये बरी. इथं कळायला कोणी नाहीये म्हटलं. दिसते एवढे लोक तुम्हाला, पण एकही कामाचा नाहीये. काहीच नाही करत म्हटलं. मग मला सांगितलं कोण नाही एवढे एवढे दिवस येत नाही म्हणून? तर मलाच काय माहित हो. म्या म्हटलं इथं आल्यावर 2-4-8 दिवस राहीन म्हटलं. चालली येईन म्हटलं. पण डॉक्टरनं सांगितलं म्हणते असं असं. जावई म्हणे तुम्हाला एवढे दिवस करायला लागते म्हणे मामीजी. 1-2 महिने करून द्या म्हणे. मग आपल्या घरी घेऊन चाललं पोरीले. इथं काय करतो? आपल्या घरी आपले कामही होते आणि तिचा आरामही होते. आपल्या घरी काय आहे तुम्ही सांग ना. आपल्या घरी एवढं आहे काय? अरे आपली पोरगी काही कमी गंमतची नाही आहे. हा, तिला खाले प्याले सगळं बरोबर लागते. एवढा खर्च झेपते का आपल्याकडून तिचा? तर काय पोरीसाठी एवढं करू नाही शकत काय आपण? काय काय कराल? एसी लावा घरात. जमते तुमच्याकडून एसी लावणं? हा, पोरगी जरा शिरात नाही म्हटलं बिना एसीची. त्याच्या घरात सारे इकडे एसी एसी लावले म्हणून एवढं थंड लागते. आपल्या घरात तर एवढं तपते. काही पोरगी एक दिवस नाही राहायची होय. हो च्या मायबीन. आपण तर काय म्हणजे तेवढ्या लहानशा कूलर मध्येच राहतो दोघं जण. आपल्याला कसं आपल्याला सवय झाली. आपण उन्हीत आणि कामाला चालू जातो. आणि पोरीला सवय कुठे आहे आता? एवढ्या दिवसाची तुटली ना तिची. एनी टाइम त्याच्या घरात काय म्हणते एसी चालू राहते. आणि खाप्याचे रोजचे फ्रूट पाहिजे म्हटलं. कुठून आणा तुम्ही रोजचे? पहिली गोष्ट तर आपल्या गावात भेटतच नाही. आणि भेटले तर एवढे महाग भेटते म्हटलं. रोजचे किती फ्रूट द्यान तुम्ही दिले? त्याच्यानंतर तिले ते काजू बदाम पासून सारं सारं चालू राहते. हे कसं द्यान तुम्ही? हो च्या मायबीन, एवढा खर्च झेपणार नाही आपल्याला नाही. कसाचे पण 1 ना 2 दिवस करणं आपण तिचा खर्च. महिनाभर नाही होत म्हटलं. मग आता रोज रोज मी तरी किती बनवतो शेजार पाजारच्या पहिले स्वयंपाक करायचो. हा, ते तर करून देतेच बिचारी. तिचा विषय नाही आहे. चांगलं वाटते काय ते. पण मग आता मग मी स्वतःच्या हातानं 2 भाकरी थापून राहिलो. कशा आहे आपल्या थापून घ्या आणि खाऊन घेत असतो मग त्याच्यासोबत. अहो तर करून देते ना ते. तिला सांगितलं ना म्या पैसे देईन म्हणून तुले. मग तुम्ही काय हाताने कष्ट घेऊन राहिले?
पैसे देईन ना मी तिला महिन्यानं किती होईन तर. बरोबर देतो मी. तुम्ही टेन्शन नका घेऊ. ते आणते ना करून आणून देता तिले. मी सांगितलंय तिला आणून देत जाय म्हणून. असं असं म्हणजे त्या पैसे द्यायचं कबूल केलं काय तिले? तरीच तर म्हटलं असं एकसारखं एवढे दिवस कोण देते म्हणून. देते तर तशी चांगली आहे, पण म्हटलं आता काय आता बिचारी करते म्हटलं. तेच तर लय झालं, तिला काही ना काही देऊ म्हटलं. मग हातापासून जर लोक दिला तर समोर ते करन, नाही तर मग कायले करन. 2-3 दिवस कोणी करन. अच्छा मायबीन बरोबर आहे. मग मी निघू काय मग आता? आई बाबा काय झालं? काही नाही हो महिनी. ते बाबा म्हणते आता चालत नाही का म्हणते गावाले, लय दिवस झाले म्हणते. चाल म्हणते आता. आई मग माझी तब्येत हो. त्याच्या मायबीन तुझ्या तब्येतीची हे आहे बाई, म्हणून नाही तर आता तिला नेत होतो. पण ती म्हणते आता राहायला सांगितलं म्हणते डॉक्टरनं, करा म्हणून यायचं चांगलं, तर राहू दे म्हटलं मग आता. बाबा तुम्हीच काय करता तिथे जाऊन? थांबा ना आता. हा निदान 4-8 दिवस तर राहा कधी पोरीच्या इथं. बरं वाटतं का ते आले न चालले? हेच बरं वाटतं बाई, आलं चाललं. 8 दिवस राहिलं बरोबर नाही वाटत असते पोरीच्या घरी. हा ते बरं नाही दिसत. आम्हाला सोबत नाही ते आमके राहत नाही. आता दुखासुखासाठी तुम्ही माय राहते म्हणून तिला म्हटलं नाही, नाही तर तिला नसतं राहू दिलं एवढे दिवस. असं आहे असे बोलते ते बाबा. पाहिलं ना आता. रमजान ना बाबा आता 2-3 दिवस. काहीच नाही होत ना, राही ना. कधी आले मामाजी? नमस्कार. हो हो नमस्कार नमस्कार. कसं काय म्हणते? चांगलं काय मामाजी? तुम्ही कधी आले म्हटलं आता? झाले 2-3 घंटे आले. आलो बसलो चहा पाणी घेतला, आता निघाव म्हटलं. एवढ्या लवकर? नाही नाही एवढ्या लवकर नाही झालं लागत. मस्त पाहुणचार करतो ना आता. म्हटलं नंतर मामाजी. नाही ना बाजूबाई काय करता आता? झालं आता 2-3 घंटे राहिलो. असं कसं? आम्ही तुमच्या घरी आलो म्हणजे तुम्ही आम्हाला पाहुणचार करता, येऊ देत नाही तसे रातभर तरी राहायला लावता. आणि तुम्ही काय म्हणता आल्याबरोबर चालले. बरं दिसते काय हे? नाही हे पहा आता तर करत नाही जेवण गिवण, पण जेव्हा इले घ्यायला येईल का नाही मोहिनी चाहिले तेव्हा करू. तेव्हा मग तुम्हाला जे आणायचं राहील तेव्हा आमचा 2 दिवस राहील लागल्यास. पण आता काही राहत नाही. मग माहिती आहे का कामाचा हुका गिका घेऊन ठेवलाय. आणि इकडे आलो म्हटलं इले घेऊन येतो म्हटलं, भाकरी चाकत होती कधी म्हणून. पण मामाजी आता डॉक्टरनं तर काय म्हणते, महिना 2 महिने तरी सांगितले होते. म्हणून मी मामीजीला जाऊन नाही दिलं, थांबा म्हटलं आता. नाही नाही राहू द्या ना, तर म्हणून तर वापस चालू नाही एकटा, नाही तर तिला घेऊन गेलो असतो. मला माहित नव्हतं बा एवढं मोठं म्हणून, नाही तर मी आलोच काय असतो आता. चाल येतो मग मोहिनीची बाय मी. हा या. आणि करू दे तिला स्वयंपाक. काय भाकरी करू पोया करू तुम्हाला जे पाहिजे ते तिला सांगत जा फक्त. बाकीचं पाहतो मग मी. येतो बाई मोहिनी. हा बाबा तुम्हाला तर म्हणून राहिले थांबा म्हणून. नाही आता नाही थांबवत, थांबून पुढच्या वेळेस येतो जाऊ मग. पुढच्या वेळेस थांबून मग. ठीक आहे मामाजी. आता तुम्ही नाहीच म्हणता बा, तर मग आता काय करू शकतो मी. बरं 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 ठीक आहे ठीक आहे येतो मग. हो हो या या. अरे मोहिनी सुनीत नाही आला काय? नाही सुमित भाऊजी यायचेच आहे अजून. आले असते तर आवाज तर आला असता त्याचा. आले नाही किती अजून. काऊन काय काम होतं त्याच्यासोबत तुम्हाला आता? नाही नाही काही नाही, काही कापलं तर आला नाही काय म्हटलं असं विचारून राहिलो मी. नाही ना आलेच तर नाही अजून. बरं ठीक आहे, जा ना तू करणं आराम करणं. अशी एकसारखी उभी नको राहायचं सांगितलं डॉक्टरनं. हो 5 मिनिटं राहिले काही नाही होत ना. एवढं माहित होतं तूच कोण नाही डॉक्टर म्हणली मग. हा डॉक्टरनं बाहेर आहे का त्याला सांगितलं असं काही एवढा वेळ उभं नका राहू, असं नका करू तसं नका करू. आणि तू मस्त आणि मनात आलं ते खातो. आता जे घरात पर्यंत तेच खाईन ना मी. सांगत झालं त्या काम स्वयंपाकवालीले का हे करत जा ते करत जा, तुला काय काय पाहिजे तर तसं सांगत जा ना. मी आणून द्यायला तयार आहे ना. काही नसन तर असं थोडी आहे का आणून देत नाही बा माणूस का काही नाही म्हणून. तू फक्त सांग वेळेवर आणून देतो तुला सगळं. अहो मोहिनी ते ते औषध घ्यायचं आहे ना, आता घेऊन घे ना. हा अजून आठवण नाही राहील ना मग तुले. हा बाई घेतो ना, चाल मग घेऊन घेतो. राजेची मी औषधं घेतो काय. घे ते पुढे औषधं घ्यायचो. हा आणि पहिले खाऊन घेत जाय काही, आणि त्याच्यानंतरच औषध घेत जाय. असे घेत नको तो औषधं. स्वयंपाकवालीच तरी आली आज. हो ना स्वयंपाक असतो वैशाली ताईनं केला. आईनं आणि वैशाली ताईनं मिळून केला दोघीनं. काऊन ते काऊन नाही येऊन राहिली, तिला फोन काऊन नाही लावला एखादा? तिच्याजवळ काही फोन आहे नाही. आणि पोरी जवळ आहे तर पोरगी तिचा फोन लागूनच नाही राहिला. निकीजवळ आहे फोन. तिचा नंबर घेतला होता मी निकीचा रंग, तर फोनच नाही लागून राहिला आता तो. अशा काही सुट्ट्या करायसाठी कामावर आहे काय म्हणा. पहिले सांगितलं होतं जास्त सुट्ट्या चालणार नाही म्हणून. पैसे काटायचे तिचे आता या महिन्यात. काय करता कामवाल्याचं मोठं ऐका लागते. बाया भेटून नाही राहिला ना म्हणून. बाया जर भेटल्या असत्या तर चाललं असतं. एवढा पगार काय द्यायला लागला असता तिले. कुठं गेलता रे, काऊन एवढा उशीर केला याले? लवकरच जाणं जरासा घरी. दादा कामावर गेलं म्हणजे उशीर पाशीर होतेच जरासा. तुला माहित नाही का आता मी आहे बॉस कंपनीचा. मला सगळेच झाल्याशिवाय निघून येता नाही येत म्हटलं. सुट्ट्या तर किती काही घेता येते, पण निघून नाही येता येत. काय करू आता? काऊन पण दादा काय म्हणत होता तू? काही तांबी होतं का तुला माझ्यासोबत? अरे सुमी मला परी भेटली होती आज. परी मी ऑफिसमध्ये जातो ना, तिथे आली होती मला भेटासाठी. हा? ते कशी काय भेटली तुला? आणि तिथं काय नाही आली होती ते तुला भेटासाठी? अरे ते स्वतः आली ना माझ्या ऑफिसमध्ये. बाहेर ग्राउंडमध्ये मी चालत होतो अंदर, तर तेवढ्यात आली. भाऊजी भाऊजी करून आवाज द्यायला लागली मला. त्यातलं कोण काय झालं, अरे परी म्हटलं इथं, तर हा म्हणे भाऊजी म्हणे. आणि त्या सांगितलं नाही काय झालं काय नाही. तर काय सांगायचं आहे दादा काही ना काही. मी सांगितलं तर खरी. आता ती तिच्या बाबाच्या घरी गेली आणि मी इकडे आलो. ती म्हणे आता तिथून तिथंच राहतो म्हणे मी महिना 2 महिने. म्हटलं राय, तिला पाहिजे दादा एसी. एसीत कुठून मी कुठून आणू त्या भाड्याच्या घरात एसी? तिला म्हटलं मग असं कर, तू तुझ्या बाबाच्या घरी जाय, मी माझ्या बाबाच्या घरी जातो, आणि मी तिकडे एसीत राहते तूही राह म्हटलं.
नाही, तिनं तर मला काही अलगच सांगितलं रे. काय 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 सांगितलं दादा? तिनं ते सांगितलं बा बॉसची गोष्ट. बॉस घर देणार होता आणि मग मी नावानं करणार होती. मग सुमितले पटलं नाही, सुमित नाही म्हणे असं तसं. आम्ही भाड्याच्या घरातून तिथं राहायला गेलो. मग सुमितच्या त्या बॉसच्या बायकोला माहीत झालं, ती तिथं आली, असं झालं तर चला सांगे बा ते. हो दादा, सगळं बरोबरच आहे, सगळं बरोबर आहे. तू सांग दादा, किती कडा मी माफ करू रे तिले? मी शेवटी माझ्या लाईफमधून काढूनच टाकलं तिले आता. मी म्हटलं तू माझ्या घरी नाही, मी तुझ्या घरी नाही म्हटलं. आणि बाप तर तिला ठेवून नाही राहिला, तर गेली असेल कुठं, राहत असेल आता कुठं एखाद्या ठिकाणी. का रे सुमित, माणूस जर 4 वेळा चुकला तर बाई त्याला माफ करते, पण बाई जर 1 ना 2 वेळा चुकली तर काऊन नाही तिला माणूस माफ करू शकत? हा, काऊन तिच्या चुका पोटात नाही घालू शकत? नादा रडलं समजून करून टाकावं माफ. तू सांग राजा, एवढी चांगली पोरगी भेटली तुले, सगळ्याच गोष्टी बरोबर आहे ते, फक्त ती लालची आहे लालची. काय करू दादा, मी तिला माफ करत जाऊ आणि ते गुन्हा करत जाईल नेहमी नेहमी? हा, मलाच खराब म्हणून ना कोणी, याचं असं आहे म्हणून याची बायको अशी करते म्हणून. तो तुझा प्रश्न आहे बा. हा, तुझ्या करणं आहे नाही करणं आहे ते तू पाय, माझ्या काही विचार नाही. मी काय म्हणून असं म्हणणार नाही तुले का असा कर का तसा कर, ते तुझा विचार आहे. पण मला सांगणं तुला काम आहे मोठा असल्या कारणानं ती माझ्यापर्यंत आली. तिच्या डोळ्यात दिसला मला पश्चाताप, खूप पश्चाताप करून राहिली होती. आणि अशानं जर त्या नाहीच केलं आणि तिथं डिप्रेशन मध्ये गेली किंवा जीवाचं काही बरं वाईट केलं तर मग काय करशील रे? दादा, तिला आणलं म्हणजे तशीच करते ते पहिले सारखी. आता भली पश्चाताप दाखवते, मागं अशीच करे. हा, मी तिला एवढ्या मोठ्या याच्यातून जाण्यातून सोडवलं आणि आता शेवटी त्याच्यातच चालली होती की नाही डबल. मग एवढ्या याच्यातून मी तिला वाचवलं म्हटलं, तरी तिला किंमत नाही म्हटलं कोण्या गोष्टीची. अजून तशीच तशीच होईन ते. तो तुझ्या विचार आहे, तुला काय करायचं आहे काय नाही तू पाय आता. मग चांगलं काम होतं, मला ते भेटली, मला वाटलं का ते सुधरू शकते. तू आणलंय तिले तर तू असं कर ना, तिच्यावर जे पहिले करत होता ते बंद कर ना. तिचे खर्च बंद कर. पैसा आहेच नाही म्हणा माझ्याजवळ, सगळा पैसा म्हणा मी दादाजवळ देतो किंवा आईजवळ देतो, बाबाजवळ देतो असं सांग ना. तुम्हाला बाबानं म्हटलं का पुरा पैसा द्यायला लागन? पैसे ठेवूच नको ना तू. मग नाही तर काय, असं करशील तर जमन राजा. एकदम जर आपण म्हटलो का नाही नाही समोरच्याला सजा देऊन देतो तर तेही जमत नाही ना. पहिन दादा करण मी या गोष्टीवर विचार सध्या तर नाही करत. कर नाही तर नको करू बा, तुझा प्रश्न आहे, तू करणं नाही करणं. राजेशजी, हे कामवाली आली नाही, तिचा फोनही नाही लागून राहिला. किती दिवस घरी काम करून हातानं जराशे जाऊन पाहिजे तिच्या घराकडे, चक्कर मारून पाहिला. मी काही तिचं घर पाहिलं काय? घरच नाही पाहिलं तर मला कसं माहिती कुठं राहते काय राहते, तर कसं जाऊ मी तिच्या घरी? मग कसं करता आता? कोण करण एवढे मोठे काम घरातले, किती मोठे कपडे. मामीनं किती मोठे कपडे टाकून दिले म्हटलं, मामाचे मामीचे. तर धुवाचेच कायले? धुवन मामी, हातानं धुवन नाही तर मशीन धुवून काय ते धुवन. ते मामीले करू देत आहे मामीचे कामं. मामीच्या कामाचा लोट नका घेत जाऊ तुम्ही. काय आम्हाला म्हणता लोट नका घेत जाऊ? ते मामी म्हटलं माहिती काय करते, कपडे टाकून देते म्हटलं, कामावर टाकून देते. आणि आपण स्वयंपाक केला ना तर आई तर पहिलेच घेऊन जाते, नाश्ता केला तर घेऊन जाते मामासाठी स्वतःसाठी. मग तुम्ही सांगा का हातचं हिसकाव का त्याच्या आता? हे कायले आले रे दादा झोमाळे फालतू मामान मामी? हा, काही काम नाही धंदा नाही काय मी. वहिनी मी पाहिलंय घर, तर मी जाऊ काय? काय बोलता बापूजी, तुम्ही पाहिलं काय घर? जा ना मग जराशे चक्कर मारून या, जरासा विचार त्या काकूले काऊन नाही आल्या म्हणा. हा, आमच्या घरचे कामं खोडमले आहे म्हणा, येत नसून तसं सांगा म्हणा. हा हा, मी पाहिलंय. तुम्ही कसं पाहिलं पण? वहिनी आता तुमच्यापासून काय लपू? मी माहिती येऊन राहिलो होतो कोणी ऑफिसहून, तर मला दिसली नाही की. अन त्या कामाला काकूची पोरगी तर तिथे दिसली. मग मी तिच्यासोबत बोललो तर ते म्हणे मी घरी चालली. मी म्हटलं चला म्हटलं सोडून देतो, तर नाही म्हणे. मग जबरदस्ती केली तिने, चल म्हटलं सोडून देतो. तेव्हा ते बसले गाडीवर, तर तिला घराजवळ नेऊन दिलं म्हणून मला माहिती आहे तिचं घर. अरे बापरे, बरेच छुपे रुस्तम निघाले तुम्ही तर. याच्यात काय तर छुपे रुस्तम पण आला वहिनी. आता ती दिसली, आपलं काम आहे माणुसकीच्या नात्यानं कोणाला घरापर्यंत नेऊन देणं. असं मग चाल बरं जरासा, चल दोघे जण जाऊ आपण तिच्या इथं. अन काय म्हणते काही नाही पाहू, नाही तर मग घेऊन येऊ सोबत तिले. हा दादा चल बरं. काय झालं साहेब, तुम्ही आमच्या गरीबाच्या घरी कसे काय आले बाबा दोघं भाऊ? अरे काकू, तुम्ही आले तिथं 2 दिवस झाले म्हणते कामावर नाही येऊन राहिले. हा, आमच्या घरच्या कामाचा किती कोडंबा होऊन राहिला, घरी कोणी करणार नाही ना. काय करू रे दादा, एवढे घर मायकून होऊनच नाही राहिले. हा, करता 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 इथं ऊन होऊन जाते. ऊन झाली का मन नाही करत माणसाचं, लकलक जीव करते. पण तुमची पोरगी येते ना काकू, मग तिला पाठवून देत जा ना. तुम्ही तिकडचे कामं करत जा. तुमच्या घरी नाही येते? हा, तुमची आई बोलते. त्या दिवशी तुमची आई काय म्हणे, म्हणे पोरं फसवायला पाठवता म्हणे माझ्या घरी म्हणे तुम्ही म्हणे पोरगी. हा, आता माझ्या याच्यासाठी पाठवली काय? चला बा आता, इकडे मला लयच काम आहे, तर आम्ही दोघी मायले की जातो. कधी कधी लय कामं असले म्हणजे ती चालली जाते. मग आता जिथं खटला आहे तिथं ते म्हणे आई म्हणे मी चालली जातो म्हणे. आता तिला माहित होतं का तिथं पोरं बारा आहे का कोण आहे म्हणून. आणि तुमच्या तर सारेचे लग्न झाले आहे रे, तरी तुमच्या आईला अक्कल नाही का बोलायची? काय करावं काकू, आता आमची आई बोलतेच तशी, आम्हालाही बोलते, सुनाईलाही बोलते, सगळेच बोलते. मग आता काय बोलावं तिले? वैच्या निकीली बोलली म्हणते, मलाही म्हटलं त्या दिवशी. मग काय पैशासाठी काय आम्ही काय गरिबांना काय इज्जतच विकून टाकली काय सारी? हा, गरीब जरी असून आम्ही, पण आम्ही असे नालायक नाही आहे म्हटलं. काकू, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं का कामावर ठेवायच्या पहिलेच, का तुम्हाला बाकीच्या गोष्टीवर दुर्लक्ष करायला लागन, माझ्या घरचं काम करून द्यायला लागन. तर तुम्ही हो भरल्या होत्या तेव्हा. हा, आता तुम्ही अशा बोलून राहिल्या. हो भरले तुम्ही, आताही करायला तयार आहे ना, मी थोडी नाही म्हणतो करत नाही म्हणून. पण आता
ते पोरगी म्हणते मी जात नाही, इकडचे मी एकटी किती करणार आहे. इकडचे कामं कसे 2-2, 4-4 कामं राहते. तुमच्या घरचं तर स्वयंपाकही राहते, सगळेच कामं राहते, दिवसभर थांबा लागते. तर बाकीचे कामं केल्यावर मग रिकामच राहता ना तुम्ही. हे रिकामं राहिलं पुरलं मला, पण ते तुमच्या घरचं काम नाही करणं पुरलं. एक तर तुमच्या माईला चुप करा, नाही तर मग मी नाही येत कामावर. काकू आता आम्हाला पाहिलं ना तसं तर कामवाल्या बाईची गरजच नव्हती. आमच्या वहिनी आणि माझ्या घरवाली दोघीच जणी सगळे कामं करून घेते. पण आता विषय कुठं अडलाय का ते दोघी अडले आहेत म्हणून. नाही त्या दोघीच्या यानं बाई सांगा लागून राहिली, नाही तर सांगितली नसती. हो रे, मला समजते, आता काय करू. मी मजबूर आहे. असं कोणी बोललं म्हणजे खरंच मन लागते काय कामात. नाही तर मला काही खुशी नाही आहे काय. एवढा मोठा पगार भेटून राहिला मला, आणि मी काही काम सोडून देईन काय, सांग बरं. काकू आता तुम्ही ते जाऊ द्या आईचं, मी आईला समजावतो. आणि आईचं आता मदत आली तुम्ही येजा नका डबल काय. मग हे आता शब्दाने काही बोलणार नाही. नाही तसं असं तर मग यायला हरकत नाही ना. मग पाठवतो ना मी निखिले, ते करून देते सगळे कामं. तुमच्या घरचे कामही असे आहे, कपडे किती मोठे राहते, भांडे किती मोठे राहते. मग ते म्हणते आई मीच जातो म्हणते तिथं, मीच करून येतो म्हणते तिथचं. आमच्या घरी तुमच्या पोरीला काही अडचण नाही काकू, मस्त राहते तुमची पोरगी बी. हो, आणि आमच्या या घरवाल्या त्याच्यासोबत मस्त बोलते, सगळेच त्याचं मस्त पट्टे म्हटलं. आता तुमचा नंबर घेतला होता पोरीचा, तर फोनही लागले खाली, नाही फोन लावले तर नाही तर फोनवरच काम झालं असतं. अरे तिचा फोन काय, आता आमच्याजवळ फोन कसे राहते. फोन काही चांगले आहे काय, असा साधा सुद्धा फोन आहे तो, कधी चालू ना कधी बंद राहते. तर एखादा फोन घेऊन घे जा, नाही तर मग माझ्या घरी एक सेकंड पडला आहे तसाच, तर तो घेऊन घे जा वापरायला. पण फोन चालू ठेवावा, कसं आहे कधी कधी काम पडते माणसाले, तर फोन चालू पाहिजे असते. ठीक आहे ना साहेब, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. पाठवतो मी पोरीले, पाठवतो. पण बोलू नका बापा कोणी, माझ्या पोरीले कोणी बोललं सहन नाही होत. पण तुम्हाला माझं घर कसं माहीत झालं. मी आता काही पत्ता सांगितलं नव्हता तुम्हाला. विचारत आलो ना काकू, तुमचं घर कुठं आहे काय आहे म्हणून विचारत आलो. असं असं असं, ठीक आहे ठीक आहे. येतो मग हा, पाठवतो पोरीले. हो पाठवा मग लवकर. याच्या घरचे सगळे लोक चांगले आहे, पण ती एक बाईच चांगली नाही आहे. या पोराची आई काय माहित बाबा, पोरं कसे काय एवढे चांगले झाले ना, ऐकवून अशी झाली तर. मला तसं वाटते बापावर गेले असून पोरं सगळे. आई कोण आलं होतं, कोणासोबत बोलून राहिली होती तू. ते आले होते मोठ्या खटल्यातले दोन्ही पोरं. ते काय आले होते कडे इथं, ते कायसाठी आले होते आई. अगं तिथं गेला नाही कधी 2 दिवस झाले कोणी, म्हणून आले होते. ते म्हणाले काऊन नाही आले, काही नाही आले म्हणून. मग मी सांगितलं तुमची बाई अशी बोलते म्हटलं, तर आम्ही काही येत नाही म्हटलं बाबा. हा आई, ते वहिनी आहे कनी, ते दादा येत असते त्याची, त्याच्या घरची, तर त्याची कनी कंडिशन भले खराब आहे. डॉक्टरने त्याला पुरा आराम सांगितला आहे, म्हणून तर त्यानं बाईच ठेवली कामाले. तू जाता काय मग तिथं जराशी चालली जाणं, पण पाय बाई, हा घरमालकासोबत घरमालकासारखीच वागत जाजो. नाही तर मग बस वहिनीन दादा करशील. बस आपलं बाईसाहेब चालू द्या. काऊन का कसं असते, हे लोक काही आपले नसते. बस पैसे दे पुरते, कामं करा पुरतेच असते. जास्त जर हे केलं ना तर आपल्याला भले लाडी गोडी लावते फक्त कामासाठी, आणि काम हातभर जास्त करून घेते, पैसे कमीच देते. ठीक आहे नाही, चालली जातो मी, बरोबर करतो. जाय मग आता, एवढ्या घरचं करून बाई माझ्याकडून काही होत नाही त्या घरचं. आई तुला तर म्हणत असतो मी करून घेतो 2-4 घर, हा माय होते ना अभ्यास करून, तर तू ऐकतच नाही, ऐकायला नाही पाहत तो. हा तू आपण जेवढे ते तेवढे तू करत जा, बाकीचे सगळे करतो ना मी. आता बाई मी म्हणतो का तू अभ्यासावर हे नाही आलं पाहिजे, म्हणून मी तेवढं करून घेतो. नाही आता खोटं नाही सांगत हो बाई, हे टोंग एवढे दुखते, बसाले उठाले त्रास होते, काम व्हायला पाहत नाही म्हटलं. आता आई मला नोकरी लागू दे, तुला मी एकही काम नाही करू देत म्हटलं, मस्त बसून ठेवून म्हटलं राणीसारखं. खरंच हा नाही खरंच काय. ठीक आहे बाबा, पाय आता कधी बनतं तर नोकरी लागते काय लागते. हा मी तर म्हणतो आता यंदा कोणी एखादं पोरग पाहून लग्न लावून टाकू, जाय तिकडे. हा आई लग्न गिग्नाची गोष्ट काढू नको सध्या, मी माझ्या मनानं पाहिन. हा मी करत नाही सध्या लग्न, मला वेळ आहे अजून. जेव्हा मग मला वाटल तेव्हा मी सांगन तुले. मला सांगजो कुठं काही पाहून घेऊन ठेवलं असेल तर. हा नाही तर मग बस, अरे लोकांच्या पोरी कशा करून राहिल्या आता, पळून जाते, असं कर्ज नको बाबा. आई मी तुला पहिणारी पोरगी दिसतो काय, पळत नाही म्हटलं मी तुला सांगन असं असं आहे का तसं आहे म्हणून. करून देशील तर करून दे, तुला पटन तर करून देजो, नाही पटन तर नको करून देजो. हा ना, नाही तर असं झालं नाही पाहिजे बाबा. नाही होत, निश्चिंत राह, असे नको म्हणत जो बार बार. उचलला मग निकीनं फोन नाही ना, वैशाली ताई तिचा फोन लागला असता नाही हो. मग आता आपल्याला करायला लागेल काम आता, नाही काय. बरं तू जाय, मी करून घेतो आता जेवढे राहिले तेवढे. राजेशजी गेले ना वैशाली ताई त्याच्या घरी आता. असं गेले काय बापूजी, असं मग आलेच नाही का अजून वापस. नाही याचे अजून, आल्यावर माहीतच पडते येते काय तिथं. आता तिचा चालू नंबर घेऊन घे जो, आणि फोन उचलत जाय म्हणा आमचा म्हणा. अहो वैशाली ताई भल्याचा आहे राहते चालू, ह्या तुम्हाला सांगतो, आपल्याला इकडे येतो म्हणते, तिकडे जाते बोलते, इकडे जिथं पैसे लगदी भेटले तिथं चालल्या जाते कधी कधी. आता बाई तसं पाहिलं मोहिनी तर त्याचं या काय ना काही चुकत नाही. आता महिना भरण कधी आणि पैसे देईन कधी लोक. हा मग रोजच्या खर्चाला तर पैसा लागलाच आहे, तरी तर आपण तिला पैसे दिले. हा अंगावर पैसे घेतले ना तेवढे दिवस कामही नाही केलं लागन तर येईन ना, तर करण नाही कधी काम. आता काही काम आलं असं नाही तिला म्हणून गेली असं काय माहित बाबा, माहित पडते. आली काय म्हणे की ये बाई करू लाग बरं, के कर बरं पटपट स्वयंपाक कर बरं, मला जीव थकून गेलाय आमचा. आली ना ताई तुमच्यासाठी तर आलीच मी, नाही तर मी येत नाही होती तुमच्या घरी. आता काऊन नाही येत होती हो? हा अशा घरी तर तुम्हाला भरपूर भेटते, कोणी बोलते चालते चालूच राहत असते. नाही असंच एका घरी बोलते काकू,
मी ते घर सोडूनच दिलं, मी जातच नाही तिच्या घरी. आता म्हणते पाठवा म्हणते पोरीले. म्हटलं मी येत नाही पप्पा, तुमची कंडिशन अशी आहे म्हणून मी आली तरी तुमच्या घरी. लोक काय आहे, पैसे तर देतेच देते ताई, पण आपल्याला बोलू नाही घेतात म्हटलं. मग मग असं थोडी आहे, पैशासाठी कोणतंही काम करतो काय आपण. आम्ही बोललो काय तुला दोघी जावा सांग, आमच्यासाठीच ठेवलाय ना तुले. आता कोणी बोलन तर सांगतो मला ना ताई तुमची ते सासू आवडतच नाही बा अजिबात. आता काय करतो, नाही आवडत तर आता बदलता येत नाही ना. मग मामाजी काय म्हणून आता मामाजी विचारलं काय दुसरी आणली तर काही बोलते ही बयासारखी मोहिनी. पैशाली ते बयासारखी काय बोलतो, बरोबर नाही बोलत काय. हा बरोबर बोलतो, बरोबर नाही तर काय तर. मग असेच नाही म्हणत सगळे मोहिनी इज द ग्रेट. मोहिनी कधी चुकीची बोलतच नाही म्हटलं. ताई मला सांगून द्या आता कायची भाजी करा लागते तर पटापट सांगा, मी करतो. आणि ते कपडे टाकले का ते कपडे धुवून वाळू घालून देतो. पण मी ते एवढ्याले कपडे धुवत नाही. बोली काय झाली होती आपली, का घरातल्या लोकांचे कपडे धुवन. तुम्ही जर सगळे आले गेले सगळे टाकत राहा माझ्याच भरोशावर, तर मी एवढे कपडे धुणार नाही म्हटलं. कायची करायला लागते वैशाली ते तुम्ही सांगायला समजून. आता तू एक काम कर, आता फणस आणलं आहे तर त्याची भाजी करून दे आता. फणसची ठीक आहे करून देतो ना. तू कर नी की काम आता. आणि कोणी जर आलं, कोणी जर काही म्हटलं तर माझ्या खोलीत येऊन जायचो फक्त. बाकीचं मग मी पाहतो काय करायचं आहे काय नाही तर. हो ते ठीक आहे. चला बाबा तुम्ही बहीण भाऊ असं आहे, अशी आहे कामवाली आमची. थोडंसं कोणी बोललं तर यायलाच नाही पाहत. तुमच्या घरी काय असेल. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपला व्हिडिओ पहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वहिनी ते माई खोली सप्पा करायची होती झाडून, तर सांगता का तिला ते खोली सप्पा करायसाठी? वा वा बापूजी काऊन नाही, आता ते घर जेव्हा साफ करून झाडान झुडान तेव्हा तुमची खोली करून देईन ना, सांगतो ना तिले. बरं ठीक आहे वहिनी. ते झाडशील ना तू, तर ह्या बापूजीची खोली झाडून पुसून करून देतो सप्पा जराशी. हा ते करून देतो ना.